नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी ढोबळी मिरचीची भाजी बघूया आणि ती पण मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा बरं का. चला आपण रेसिपीला अगदी झटपट सुरुवात करूया. तर मी अर्धा किलो ढोबळी मिरची घेतली. तिला शिमला मिरचीही म्हणतात. मी स्वच्छ धुवून घेतली आणि कोरड्या कापडाने पुसून घेतली. आता आपण तिचे बारीक पीसेस करून घेऊया. या पद्धतीने मी सुरीच्या सहाय्याने पीसेस सर्व मी करून घेतले. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी गॅसवर अगोदरच कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊ आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान मस्त फुललं की त्यानंतर मी चॉप केलेले लसूण घालते. लसूण पण छान तेलामध्ये आपण परतून घेऊ जेणेकरून लसूणचा कचटपणा निघून जाईल. त्यानंतर आपण ढोबळी मिरचीचे पीसेस टाकून घेऊया. तुम्हाला विराशमणी किचनची रेसिपी आवडते ना, मग मला कमेंट करायला विसरू नका. आणि मला कमेंट केली की त्यातून मला मोटिवेशन मिळतं, आनंद मिळतो आणि मी लगेच झटपट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्ही मला सदैव असंच सपोर्ट करत राहा आणि असेच मला कमेंट करत राहा. चला आता आपण सर्व ढोबळी मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घेतली. माझ्या यूट्यूब फॅमिलीला एक विचारायचं होतं की माझा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समधून कमेंट करून नक्की सांगा, येस किंवा नो. येसवर अधिक कमेंट आल्या तर मी नक्की व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. छान मस्त आपलं बोलता बोलता ढोबळी मिरची अगदी तेलामध्ये छान आपण परतून घेतो आहे आणि तिला 2-2 मिनटामध्ये आपण छान मस्त चमच्याने परतून घ्यायची जेणेकरून मस्त तेलामध्ये छान अशी क्रिस्पी आणि खमंग तेलामध्ये छान परतवली जाते. अगदी या पद्धतीने आपण सतत तिला हलवत राहायचं. आता आपण चवीपुरते मीठ घालूया आणि 1 चमचा मी तिखट घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा मी धना पावडर घालते आणि पाऊण चमचा हळद घातली आणि त्यामध्ये मी 1 चमचा मॅगी मसाला घालते. मॅगी मसाला घातल्याने ढोबळी मिरचीला अगदी छान चव लागते. तुम्ही टाकून बघा, नक्कीच तुम्हाला ढोबळी मिरची आवडेल. सर्व मसाले टाकून झाल्यावर आपण चमच्याने छान सर्व मसाले मिक्स करून घेऊ जेणेकरून सर्व मसाले ढोबळी मिरचीला लागतील. ढोबळी मिरची ही तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये टाकून बनवू शकता, नाहीतर भरलेली ढोबळी मिरची खूप छान होते. तुम्हाला जर भरलेली ढोबळी मिरची हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला भरलेली ढोबळी मिरची तीही दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता आपण त्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट घालूया, म्हणजेच तर शेंगदाण्याचं कूट. आणि त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे खोबऱ्याचं कीस घालते. खोबऱ्याचं कीस तुम्ही टाकून बघा, नक्कीच तुम्हाला या पद्धतीची ढोबळी मिरची आवडेल. आणि तीही छान आपण मिक्स करून घेऊ. अगदी खमंग होतो तोपर्यंत आपण छान त्याला परतून घ्यायचं जेणेकरून जो काही शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कुठाचा छान असा कचटपणा जाईल आणि अगदी खमंग होईल. या पद्धतीने आपण छान मस्त हलवत राहायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आपण चणा डाळीचं पीठ घालूया. चणा डाळीचं पीठ घातल्याने अगदी छान आपली ढोबळी मिरची चविष्ट लागते, खमंग लागते. सर्व आपण मिक्स करून घेऊ. मुलांना शाळेसाठी तुम्ही टिफिनला
या पद्धतीची ढोबळी मिरची बनवून दिली तर मुलं अगदी चपातीबरोबर आवडून खातील. नाहीतर तुम्हाला लुसलुशीत बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा कप पाणी घालून त्या पद्धतीनेही तुम्ही बनवू शकतात. ढोबळी मिरची ही वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये छान अशी बनवली जाते आणि चविष्टही लागते. यानंतर आपण आता मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्याने तिचा अधिक छान अशी चव वाढेल आणि खायला खूप टेस्टी लागेल. आणि सर्व कोथिंबीर आपण छान त्यामध्ये मिक्स करून घेऊया. अगदी झटपट आपली मस्त छान ढोबळी मिरचीची भाजी तयार झाली आहे. वाव, अगदी छान. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. रेसिपी करता करता तुमच्याशी बोलणं पण होतं आणि माझी रेसिपीही तयार होते. त्यानंतर आपण प्लेटवर छान मस्त असं खोबऱ्याचं किसची आपण गार्निशिंग करून घेऊया. आहे की नाही आपली मस्त टेस्टी अशी ढोबळी मिरचीची भाजी. आणि वरून मस्त त्यानंतर आपण त्यावरून कोथिंबीर गार्निश करूया. अगदी झटपट छान मस्त आपली सुक्की ढोबळी मिरचीची भाजी झाली तयार. आत्ता जे नवीन आहात त्यांनी विराशमणी किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद. थँक्यू.